हा शेफ असं चालेल का पुदिनाने? हो हो चालेल चालेल. ओके शेफ. अण्णा जल्दी करू अण्णा. येस येस सर. हार्डिंग द मिल्क. जन्मलो मी सप्टेंबर मध्ये, जेव्हा येतो गणू. अगं अणू अगं अणू. पण ठीक आहे, तुम्ही सगळे आलात, चांगलं वाटलं. तर मित्रांनो, मैत्रिणींनो आणि बाकीच्यांनो, नमस्कार आहे तुमचा आजच्या या व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली हा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे, याला आपण व्लॉग म्हणूयात. तर नमस्कार आहे तुमचा आजच्या या व्लॉगमध्ये. ॲक्च्युली उद्या आमच्या मुलाचा बारसा आहे, तर उद्या आम्ही आमच्या मुलाचं नामकरण करणार आहोत. एकदम आपला छोटा इंटिमेट घरातल्या घरात कार्यक्रम आहे आपला. तर त्याच्यासाठी इंटिमेटमध्ये पण आपले एकदम जे जवळचे आहेत ते 20-25 जण आहेत घरातले. तर अराउंड 20-25 पीपल. तर त्यासाठी जेवण जे आहे ते मी घरी बनवणार आहे. टू 18 ग्रामचं बटर पण आपल्याला कळेल किती आहे. 218 grams was sugar with butter. Crumb for the cheesecake. That's fine. Done. Cookies batter done. One thing off the list. Now to make the cream cheese. दूध आपलं बरंच असल्यामुळे थोडा वेळ लागतो बनवायला. कुकीज आता लावले गेल्या बऱ्यापैकी, म्हणजे अर्धा तास झाला कुकीजला. जे कुकीज आपण जोपर्यंत आपल्या दुधाला उबाल येतो कुकीज आपण प्लेस करून ठेवूया. ओके गाईज, मी गॅस बंद केला आहे. मी विनेगर टाकतो. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपला दूध व्यवस्थित फाटलेला आहे, त्याचं पनीर झालेलं आहे. क्रीम चीज इज हिअर आणि वी विल वॉश आउट द विनेगर slowly. ओके, आता पटकन आता स्ट्रीट करून घेऊयात. बिस्किट्स आपले थोडे स्प्रेड झाले आहेत, बट ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, विदाउट वेस्टिंग टाइम पटपट आपण क्रीम बनायला घेऊ. दूध, साखर थोडी जपून टाकू, जास्त गोड नको चीज. याला एक लेअर ऑफ विस्क करण्याआधी थोडंसं व्हॅनिला एसेन्स, इम्पॉर्टंट गोष्टी थोडं कष्ट करायचं. आणि आज जो वेगळा एक्सपेरिमेंट दॅट इज दी ऑरेंज. ते होमोजेनियस होत नाही. जर मी थोडं दूध ॲड केलं, जर नाही झालं तर मला मिक्सरमधून काढायला लागेल. नाही होतं होमोजेनियस तर मिक्सरमधून काढायला लागणार आहे. ऑप्शन माय ट्राईड एव्हरीथिंग. बिस्किट्स आपले थोडे घडलेत, बट टेक्स्चर आणि हे चांगलं आहे. गुड फॉर द चीज केक. मला असं वाटतं त्या दिवशी जर का मला हे पण मिक्सरमधनं काढायला लागणार. तर ठीक आहे मित्रांनो, आता आपण लेअर करायला घेऊ. चीज आपण बाहेर काढलेलं आहे. नाव लेट्स प्लेट assemble the cheese, the cakes.
This is the last step, the most important one. ठीक आहे, तिन्ही चीज केक आपले गेलेले आहेत आणि एक 45 मिनिट्स देवाणार आपण आपला चीज केक ठेवू आणि मग फ्रीजमध्ये टाकू, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवू. 4 वाजत आलेले आहेत, 5 वाजणार आहेत, ऑलमोस्ट 4-5 तास गेले, बट इट्स कम्प्लिटली वर्थ इट. हे बघा, असे साईड्स लूज झाले ना की काढू शकता. अजून ॲक्च्युली वरून ब्राऊन करू शकता याला, बट मग ते क्रॅक व्हायची भीती असते, त्यामुळे मग मी काढला. चला, मी आता काय शॉर्टकट नाही घेते, झोपतोय मी फ्रीजमध्ये. बाय बाय. ओके मित्रांनो, अरे कॅमेरा चालू केला आणि तुम्ही आलात. सो आपण आज आहे द डे ऑफ द बारसा आणि सगळी तयारी इकडे चालू आहे, तुम्ही बघू शकता. साई से हाय टू द हॅलो. हाय बोला व्लॉगला. या अनघाच्या मावशी आहेत, हा अनघाच्या मावशींचा मुलगा आहे साई आणि आपली अनघाचा भाऊ कझिन. आणि तो मस्त फुलांची सजावट ती तुम्हाला बघायला मिळेलच नंतर, बट चालू आहे सगळं. उठून आम्ही थोडीशी आवरावरी केली आणि आता अंघोळ करून म्हटलं तुम्हाला एकदा सगळं दाखवावं. किचनमध्ये पण आपली तयारी चालू झालेली आहे. आपण बनवत आहोत बिर्याणी, लॉट्स अँड लॉट्स ऑफ बिर्याणी, पनीर बिर्याणी, तुम्ही बघू शकता. तू हाय हाय बोल व्लॉगला. मित्रांनो, ही माझी दुसरी बहीण आहे जी त्या दिवशी त्या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसली नाही. सख्खीच आहे वाटत नसली तरी. ओ हाय सबस्क्रायबर्स. मम्मी आणि पप्पांना तर तुम्ही मटणाच्या व्लॉगमध्ये भेटलेल्या आहेत मागे एखाद्या रेसिपी. हाय करा की असं पहिल्यांदा. ओके, तयारी आपली जोरात चालू आहे. ओके मित्रांनो, आपला सेटअप रेडी आहे, एकदम गडबड चालू झालेली आहे. बघेल तेच का एस्थेटिक नाही, कारण आपण पिशवी आचार्याचा व्लॉग वाटतं. तर बिर्याणी एवढी करणार म्हणजे काय. आजची आर्ट डिरेक्टर अनघा आहे. अनघा, कसं वाटतंय तुला? हा, चांगलं वाटतं. तुझ्या डिरेक्शन प्रमाणे सगळं होतंय का? आर्ट सेक्शनचा छोटू इकडे. सगळंच छोटं आहे आज. ओके, नाईस, गुड गुड जॉब. डिरेक्शन डेकोरेशन चांगलं होत आहे, अप्रूव्ड. हां शेफ, असं चालेल का पुदिनाने? हो हो, चालेल चालेल. ओके शेफ. तुम्ही कोण आहेत शेफच्या? ताई. ओ ताई, तुम्ही कोण आहे शेफच्या? तुम्ही कोण आहे शेफच्या? अण्णा जल्दी करू अण्णा. अजून एका माणसाची एंट्री झाली कामासाठी. डेकोरेशन वाले फूड मध्ये आलेले आहेत. डेकोरेशनच्या अध्यक्ष आहेत का ते? अध्यक्ष डेकोरेशन. इथे छोटू. तिकडे. तुम्ही कोण आहात? ब्लॉगरच्या कोण आहात? डेकोरेशन टीम मध्ये अजून एक मेंबर ऍड झालेला आहे. से हाय टू द ब्लॉग. इंटर्नशिप चालू आहे. इतना सब नहीं बोलना है, फक्त हाय 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 टू द ब्लॉग. हॅलो. हा ऋषी आहे, अनघाच्या मामांचा मुलगा. आणि अनघाच्या मामींना तुम्ही मामी भेटला आहात ना? ओके, डेकोरेशन टीमचं काम एकदम जोरदार चाललं आहे. मला असं वाटतं फूड टीम थोडी मागं पडते. फूड टीमनी जरा लवकर डेकोरेशनवाल्यांचं ते काम केल्यानंतर आम्हाला मिळणार काय ते सांगा. हा? मिळणार काय? जेवायला एवढी मेहनत. आपल्या व्ह्युअर्सचं प्यार मिळणार तुम्हाला, व्लॉगमध्ये एक्सपोजर. पाहूयात आपण. काही बोलून ओके, जोरदार चालू आहे आपलं काम. मित्रांनो, मी जरा 5 मिनिटं ब्रेक झालाय. काम चालू आहे. तू पाहुणी आहेस का? पाहुणी आहेस का तू? इथं बघ. मग काय दे म्हटलं तर नाही म्हणतो
ऑफकोर्स देणार. अरे देणार, सगळ्यांना देणार. माझ्यावरचं मम्मी देणार का ग मम्मी? झालं आता ब्लॉग मध्ये आलेला आहे. झालं तुझं बघ किती तुझ्यासाठी करतोय बघितलंस का हो तू? म्हटली तुला द्यावं लागेल. येस. आणि आपल्याकडे ते आता ऑन ब्लॉग आलेला आहे, त्यामुळे या प्रोसेसर काय म्हणतात? फाडिंग द मिल्क पनीर बनवणं म्हणतात आपल्याला. ओके मित्रांनो, आपलं आता पनीर पनीर आलेलं रेडी आहे. आहे. आपण पनीरचे पीसेस करून घेऊया. शेफ सगळंच घरी करतात, विकतचं काहीच वापरत नाही. वेळ आपली होत आलेली आहे. पाहुणे सगळे हळूहळू पाहुणे म्हणजे सगळे घरातलेच आहेत. जसं मी काल तुम्हाला बोललो की आपलं इंटिमेट इव्हेंट आहे, तर घरातले सगळे एक एक लोक येत आहेत. बरेच घरातले लोक येऊन आपल्याला मदतही करत आहेत. मला असं वाटतं की दिस इज द फन ऑफ कुकिंग ॲट होम. आणि सॉरी ॲस्थेटिक्स, पण तुम्हाला म्हणून फक्त मित्रांनो हे बघा, दिस इज द होममेड पनीर. आणि मी मोजलं नाही आहे कारण मला आता वेळ नाही आहे, पण आय एम प्रिटी शुअर दिस इज अबाव 1.5 kgs. कोणी गोविंद द्या, कोणी राम द्या, कोणी लक्ष्मण द्या, कोणी गोपाळ द्या, कोणी श्रीकृष्ण द्या, कोणी राम घ्या. म्हणून झेपताय का तुला? अजून काय करतो? कोणी शिवबा घ्या. हे पाण्यात ठेवायचं मग नाव. हो ग, हो. आज तो क्षण. नाव सांग. हेमांश.
बघतोय. जोरात. वेद. आता यायचं नाही, नाव घ्यायचं नाही, मग बाहेर पडून यायचं. अच्छा, नाव म्हणजे हजबंड वाला नाव का? चला, ठीक आहे की. नाही, मला असं वाटतं आज मान तुमचाच असतं ना, मग तुम्ही सुरू. आता का मोठ्याला आता का? गावाची मुलं असतात खूप हुशार. बर. बाळाचं नाव आमच्या वेद, विनोद माझा नवरा. हा, यमक नाही जुळला कुठं? यमक काय कुठं? नाव घ्या, नाव घ्या, नाव काय घेऊ? नाव घ्या, नाव घ्या, नाव काय घेऊ? वेदच्या बारशाला आली आहे चव्हाणांची सून. प्रणव अंगाच्या पोटी जन्मला वेद, बारशाला आले सगळे मिळून एक. अनिल रावांचे नाव घेते नाही काही खेळ. हा, वा वा वा. चांदीची कळशी साखरेने घासली, वेदचं नाव घेताना राधाकृष्ण हसली. वा 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 वा. आता तुझ्यावर आलं की असं नाही पाहिजे. उठायचं नाव येतं. वेदच्या बारशाला सगळं घर फुलांनी सजवलं. प्रणव माझ्या आयुष्यात आल्यापासून सगळं आयुष्य त्याने फुलवलं. माझ्या डोक्यात वेगळे राहिली. जन्मलो मी सप्टेंबर मध्ये, जेव्हा येतो गणू. जन्मलो मी सप्टेंबर मध्ये, जेव्हा येतो गणू. अगं अणू. तिकडे करू शकते. अजून अजून काय झालं. तर घरातले सगळे आज इकडे जमले आहात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. आपल्या बरोबर आता जिजू फक्त नाहीये, कारण तो आजारी आहे. आपले सासरे आणि ओंकार आणि अनघाच्या आजीताई आपल्याबरोबर ऑनलाईन रिअल टाइम आहेत, तेही आज इकडे नाहीयेत. एक कॉम्पिटिशन आपण नकळत आज एक केली होती, डेकोरेशन वर्सेस फूड. डेकोरेशनची एक टीम होती आणि फूडची एक टीम होती. तर आज बाकीच्यांनी सगळ्यांनी आम्हाला सांगायचं की टीम डेकोरेशन जिंकली का टीम फूड जिंकली. आफ्टर डिनर. आफ्टर डिनर, हा, जेवण झाल्यानंतर. तर हा, मी म्हणतोय की फूड कमिटीचा अध्यक्ष मी आहे, डेकोरेशन कमिटीचे अध्यक्ष अनघा आहे. पण ठीक आहे, तुम्ही सगळे आलात, चांगलं वाटलं. आज वेदचं आपण नाव ठेवलंय वेद, आणि त्याचं बारसं होतं. तर सगळ्यांनी मदत केली कार्यक्रम हे करण्यासाठी, त्यासाठी खूप खूप धन्यवाद सगळ्यांचं. थँक्यू. आता ऑफिशियली आम्ही म्हणू शकतो की वेदच्या नावाच्या गुगऱ्या खाल्ल्या. बिर्याणी एकदम शाही. शेफची बिर्याणी. चला, डेकोरेशन वाईज फूड टीम विनर. मित्रांनो, आता आपण आपला सेकंड चीज केक ऍक्च्युली स्लाइस करत आहोत. पहिला एक केला, दिस इज द सेकंड वन. अजून एक आहे ना? येस, देयर इज वन मोर. ओके, तुम्ही बघू शकता क्रस्ट आपल्या चीज केकचा थोडासा आज हे झाला आहे लूज, बट स्टील गुड. चीज पण घरी केले का? येस, चीज बिस्किट सगळं फ्रॉम स्क्रॅच. तुला माहित नाही, पण आपले व्ह्युअर्स जे आता बघतायत हा व्हिडिओ, ते आधीच्या पार्ट मध्ये व्हिडिओचा त्यांनी बघितलेलं आहे Oh, की okay. एव्हरीथिंग इज मेड फ्रॉम स्क्रॅच. सॉरी शेफ, आम्हाला माहिती ना. बघा मित्रांनो, लेअर बघा आपल्या चीज केकचा. फूड आणि डेकोरेशन मधलं कोणा फूडला वोटिंग कोण देतंय? हात. अध्यक्ष 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. डेकोरेशनला नाही, हे सगळ्यांचे चीटर आहेत सगळे. जास्त वोट कुठला मिळाला? का बरं? डेकोरेशन आपलं टीमच आहे, त्याची पण मेहनत आहे, पण फूड फ्रॉम स्क्रॅच म्हणून मग शेफ साठी टाळ्या वाजवा. चला अशा प्रकारे कार्यक्रम संपलेला आहे. लाईक शेअर सबस्क्राईब मित्रांनो. ओके, बाय. गेम मॅच. बाय बाय बाय.